नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोर बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी, या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, माझे दुसरे मित्र मंत्रिमंडळातील माझे सहकारी अतुलजी सावे, माजी महापौर नंदकुमारजी, आमचे शहर प्रमुख राजेंद्रजी जंजाळ, खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचे निमंत्रक, संयोजक, ज्यांच्या संघटनेच्या निमित्तानं हा कार्यक्रम होतोय ते माझे मित्र मिलिंदजी थोरात, व्यासपीठावर उपस्थित असलेले नंदकिशोरजी, सुभाषजी, सिद्धार्थजी, बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि मिलिंदजीला देखील मनापासून धन्यवाद देतो की आज या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी त्यांनी मला दिली। आम्ही राजकारण करत असताना विविध कार्यक्रमांना जातो, पण माझ्या राजकीय जीवनातला असा हा पहिला कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा होतो। आज गौतम बुद्धांची मूर्ती आपल्या सकट सगळ्यांना दर्शन देणार आहे। मला आताच पत्रकारांनी विचारलं, तुम्ही इथे येण्याचं कारण काय? खऱ्या अर्थानं या देशाला, या जगाला अहिंसेचा संदेश देणारे गौतम बुद्ध होते। स्वतःच्या घरामध्ये देखील राजसत्ता असताना जनतेचं दुःख समजून घेतल्यानंतर जनतेमध्ये समरस होऊन जनतेला न्याय देणारी एक व्यक्ती त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण झाली। आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे। आणि अशा पवित्र मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी आणि त्याला उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। आज आम्ही जेव्हा चर्चा करत होतो, मला खरं तर बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे मनापासून कौतुक करायचं आहे, मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की एखादं मिशन घेऊन जर आपण कामाला लागलो तर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये देखील गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करू शकतो। हे देशात जर पहिलं कोणी दाखवलं असेल तर ते बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनने दाखवलं। मला आता पालकमंत्री महोदय सांगत होते की ही मूर्ती या ठिकाणी उभी करत असताना किती अनंत अडचणी आल्या। एव्हिएशन अथॉरिटीचं काय म्हणणं होतं, जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याला परवानगी दिली, त्यावेळी देखील काही अडचणी आल्या असतील, परंतु एखादं चांगलं कार्य करायचं म्हटल्यानंतर नियती आपल्या हातून देखील चांगलं घडवत असते। मिलिंदजी हुशार आहे। मी त्यांना म्हटलं, मला पुण्याला कार्यक्रमाला जायचं आहे, त्याच्यामुळे मला परवानगी पहिल्यांदा द्या। त्यांनी सांगितलं की परवानगी जर पाहिजे असेल तर एक काम करावं लागेल, तरच तुम्हाला आम्ही इथनं जाऊ देणार आणि पहिलं बोलायला देणार। त्यांनी मला सांगितलं की जे असोसिएशन आम्ही चालवतो, ज्या असोसिएशनमधनं 450 ते 500 कोटी रुपयाचा उद्योजक म्हणून टर्नओव्हर होतो, ज्या असोसिएशनच्या माध्यमातून 1500 ते 2000 मुलं मुली कामाला लागलेली आहेत, बेरोजगार तरुणांना आणि तरुणींना तुम्ही रोजगार दिलाय, अशा असोसिएशनच्या ट्रेनिंग सेंटरसाठी तुम्हाला जागा आवश्यक आहे असं मिलिंदजी आपण मला सांगितलं। आज संजयजी या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या समोर मी तुम्हाला शब्द देतो, ज्या पवित्र ठिकाणी तुम्ही मला बोलवलेलं आहात, ज्या पवित्र ठिकाणी येऊन गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली, तिथं तुम्ही मागणी काय केली तर या असोसिएशन मार्फत ट्रेनिंग सेंटर तुम्हाला चालवायचं आहे। तातडीनं तुमच्यासोबत बैठक घेऊन तुम्हाला जी आवश्यक जागा आहे ती देखील देण्याची भूमिका उद्योग विभागामार्फत नक्की घेतली जाईल। हाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो। आजचं राजकारण जर आपण बघितलं तर एकामेकावर टीका करणं, एकामेकांची बदनामी करणं, जर कोण चांगलं एकत्र असतील तर त्यांना कशा पद्धतीनं दूर करायचं
अशा पद्धतीचं राजकारण चालू असताना खऱ्या अर्थानं जे इतकं बदनामीकारक आणि घाणेरडं राजकारण करतायत त्यांना देखील कधीतरी या गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर येऊन नतमस्तक व्हावं अशी माझी त्यांना सूचना आहे. कारण ज्या गौतम बुद्धांनी नुसता अहिंसेचा विचार दिला नाही तर समोरच्याची बदनामी करू नये, समोरच्याला त्रास देऊ नये, समोरच्याला त्रास देऊन त्याचं जीवन उद्ध्वस्त करू नये अशा पद्धतीचा संदेश देखील दिलेला होता. तो आज काही लोकांना तंतोतंत लागू पडतो. मग असे मला कोणीतरी विचारलं की राजकारणामध्ये असं झालं, राजकारणामध्ये तसं झालं. आज राज्याच्या राजकारणामध्ये मी असेल किंवा संजय शिरसाट साहेब असतील, त्यांना जी मंत्रिपदं मिळालेली आहेत महायुतीच्या या संपूर्ण सरकारमध्ये, त्याचं कारण फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत. आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. पण काम करत असताना जनसामान्यांचं हित आणि सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका आमचं महायुतीचं सरकार घेतंय. याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना समाधान आहे. सर काय कशा संदर्भात काय संकल्पना होती या ठिकाणी तुम्ही बुद्ध मूर्ती स्थापन केली आहे? संकल्पना काय? छत्रपती संभाजीनगर मध्ये औरंगाबाद विमानतळावर बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर ट्रेडर्स असोसिएशन तर्फे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्यात आली. आमचा हा संदेश होता की ही बुद्धभूमी आहे, इथे ऐतिहासिक अजंता एलोरा हे लेणे आहेत, त्यामुळे येणाऱ्या पर्यटकाला असं वाटलं पाहिजे की आपण कुठे आलोय. त्या हिशोबाने जो पण पर्यटक असेल किंवा स्थानिक भारतातले कोणी असेल तर त्यांना बुद्धांचं दर्शन व्हावं म्हणून त्या उद्देशाने आम्ही ही मूर्ती बसवली. कधीपासून याचा तुम्ही पाठपुरावा करत होता? याचा पाठपुरावा आम्ही 2021 पासून करत होतो. आणि आज तुमची जी काही पाठपुराव्याला यश आले तर काय भावना आहे तुमची? पाठपुराव्याला यश माझ्या एकट्याचं नसून पूर्ण संघटनेचं आहे. आमच्या सर्व संघटनेच्या ऑफिस बेअरर सदस्यांनी सर्वांनी मदत केली आणि हा जो म्हणजे पुतळा बसवण्याचा कार्यक्रम आहे किंवा जे उद्देश आहे हा संघटनेला सर्वांना ज्ञात होता आणि सर्व संघटनेच्या सदस्यांनी यासाठी भरपूर मेहनत केली. आपल्या परीनं या ठिकाणी आम्ही मूर्ती लोकार्पण सोहळा केला आहे. यापुढे तुमचं काय संघटनेचं काय होतं? यापुढे संघटनेचं समाजाच्या हितासाठी काम करणे. समाजात बऱ्याचशा अडचणी आहेत, जे मुलं शिकू शकत नाहीत, त्यासाठी आम्ही कौशल्यावर आधारित ट्रेनिंग सेंटर चालू करणार आहे. त्यासाठी आज आम्हाला उदय सामंतजींनी उद्योग मंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की ते MIDC मध्ये आम्हाला जागा देणार आहेत. आपला परिचय? माझं नाव मिलिंद गंगाधर थोरात, बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडर्स असोसिएशन अध्यक्ष या नात्याने मी आपल्याशी बोलत आहे.